सांगलीमध्ये बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या तरुणाला जेरबंद करून जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट सांगली शहर पोलिसांनी उघडकीस आणले। यावेळी मिरजेतील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त करत अहमद अली शेख या तरुणास अटक करण्यात आली आहे। यावेळी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटा, मशिनरी, शाई, कागदासह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। सांगली शहरातील कोल्हापूर रोडवर 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी मिरजेतील एक तरुण आल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली। यावेळी पोलिसांनी संशयित अहद शेख या तरुणास जेरबंद केलं। यावेळी त्याच्याकडून 75 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना असल्याचं उघडकीस आलं। यानंतर या कारखान्यावर छापा टाकून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा उत्कृष्ट नमुन्याचा कागद, मशीन कटर, उत्कृष्ट दर्जाची शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल मिळाला। सदरचा कारखाना उद्ध्वस्त करून सर्व मुद्देमाल जप्त करत देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याच्या हेतूने हे सर्व केल्याचं निष्पन्न झाल्याने संशयितास अटक केल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे। 70 रुपयाला 100 रुपये अशा प्रमाणे सदरच्या नोटा विकत असल्याची निष्पन्न माहिती मिळाली आहे। या व्यक्तीचे एजंट कोण आहेत, त्याने किती नोटा छापल्या आहेत, त्याच्यावर आणखी किती गुन्हे दाखल आहेत का याबाबत तपास सुरू आहे। सदरचा व्यक्ती हा 12वी पास असून त्याच्याकडे छपाईचे कौशल्य असलेला व्यक्ती आहे। छोट्या नोटा कोणाच्याही निदर्शनास येत नाही, त्यामुळे तो छोट्या नोटा छापत असल्याचं उघडकीस आले। त्याला न्यायालयापुढे उभं केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी यावेळी दिली आहे। काल दिनांक 7/4/24 रोजी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळाली की बनावट नोटा वितरित करण्यासाठी एक इसम आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे। आकाशवाणी केंद्र हे आमच्या हद्दीत असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करणे क्रमप्राप्त आहे। तात्काळ 2 पोलीस अधिकारी API सागर गोडे व महादेव पवार PSI यांच्या नेतृत्वाखाली 2 पोलीस पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्र सांगली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला। मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या अंगझडतीमध्ये 50 रुपये किमतीच्या बाजारी चलनी नोटा या 2 बंडलं मिळून आली। सदर नोटांच्या बंडलांची तपासणी केली असता तो सुमार दर्जाच्या कागदावर व परंतु हुबेहूब भारतीय चलनातील 50 रुपयाच्या नोटासारख्या छपाई असलेल्या नोटा असल्याचे दिसून आले। सदर नोटांची सिरियल नंबर आणि काही नोटांचे क्रमांक हे एकसारखे असल्याने त्या बनावट नोटा असल्याची खात्री पटल्यानंतर सदर इसमाला ताब्यात घेण्यात आले। सदर इसमाचे नाव अहद मोहम्मद शेख, राहणार मिरज असे आहे। पोलीस हवालदार सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय चलनातील बनावट नोटा छपाई करून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचणे अशा विविध कलमांखाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर इस्माने कबुली दिली की त्यांनी मिरजेमध्ये त्याच्या घराजवळ एका ठिकाणी नोटा छपाईचा कारखाना, छोटेखानी कारखाना तयार केला असून त्या ठिकाणी तो नोटा छपाईची यंत्रणा व अर्धवट छापलेल्या नोटा वगैरे त्या ठिकाणी आहेत। पोलिसांनी तात्काळ 2 पंचांना घेऊन त्या ठिकाणी धाड घातली असता सदरचा नोटा छपाईचा कारखाना त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। सदर ठिकाणी 2 लाखाच्या तयार भारतीय चलनातील 50 रुपये किमतीच्या परंतु 2 लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली। त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या अशा पद्धतीच्या नोटा म्हणजे ज्या अजून कटिंग करून त्याची बंडल बांधायची होती अशा नोटा त्या ठिकाणी छपाई केलेल्या मिळून आलेल्या आहेत। छपाई करण्यासाठी लागणाऱ्या स्कॅनर, प्रिंटर, डेव्हलपर त्याचप्रमाणे सदर इस्माकडेच केलेल्या चौकशीमध्ये मागील 6 महिन्यापासून तो अशा पद्धतीने बनावट नोटा छपाई करून बाजारात वितरित करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्याची साखळी त्यांनी आत्तापर्यंत अशा किती लोकांमार्फत बनावट नोटा बाजारात वितरित केलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर छापून कोणाला दिलेले आहेत का, महाराष्ट्रात कर्नाटकात त्याची काही साखळी आहे का, काही साथीदार आहेत का याबाबत त्याच्याकडे तपास चालू आहे। वितरित करण्याची पद्धत काय? 1 लाख रुपयाच्या नोटांच्या बदल्यामध्ये 70,000 रुपये किमतीला तो ह्या नोटा विकत होता।